आता अमरावती जिल्ह्यात शिवानी एंटरप्राइजेसची सेवा सुरू। आता घरी व शेतात आणि हॉटेलमध्ये लावा सोलर सिस्टीम आणि आजच व्हा इलेक्ट्रिक बिलापासून मुक्त। सोलर सिस्टीमवर मिळणार गव्हर्नमेंट सबसिडी व बँक लोन। शिवानी एंटरप्राइजेस मध्ये उपलब्ध आहेत सर्व नामांकित कंपनीचे सोलर पॅनल। आता एका फोनवर मिळणार शिवानी एंटरप्राइजेसची सेवा घरपोच। आजच संपर्क करा विजय आमले व सोमेश आमले। आमचा मोबाईल नंबर 9323828606 व 8805039655। वरुड जिल्हा का? मंडळी, आपला वरुड तालुका खरंच जिल्हा होऊ शकतो का? या विषयावर जर सखोल विचार आणि अभ्यास केला तर याचं उत्तर येतं हो, वरुड नक्कीच जिल्हा होऊ शकतो। वरुड का जिल्हा होऊ शकतो हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। सातपुड्याच्या पायथ्याशी विलोभनीय निसर्ग राजीने नटलेला समृद्ध प्रदेश म्हणजे वरुड तालुका। 100 किलोमीटर पेक्षा जास्त मध्य प्रदेश राज्याची सीमा व वनव्याप्त भूभाग, जैवविविधता ही वरुड परिसराची ओळख आहे। अनेक संशोधन आणि निसर्गाच्या वैविध्याची ओळख वरुड तालुका करून देतो। वरुड तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ एकूण 74,150 हेक्टर असून एकूण कृषी उपयुक्त लागवडीखालील क्षेत्र हे 49,144 हेक्टर आहे। तर 23,100 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली असून 10,781 हेक्टर क्षेत्र हे वनक्षेत्र म्हणून आहे। वरुड तालुक्यात पर्जन्यमानाचे प्रमाणही उत्तम असून वरुड तालुक्याची एकूण लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 1,57,754 इतकी आहे। यात पुरुषांची संख्या 81,278 तर स्त्रियांची संख्या 76,476 इतकी आहे। यात अनुसूचित जाती 24,329 आहे तर अनुसूचित जमाती 28,593 इतकी आहे। एकूण ग्रामपंचायतीची संख्या वरुड तालुक्यात 66 इतकी असून 2 नगर परिषद देखील आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यात होणारा जागतिक ख्यातीचा संत्रा हा वरुडची आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण करून देतो। वरुड तालुक्यात सध्याचे संत्रा लागवडीखालील क्षेत्र 30,000 हेक्टरच्या वर आहे। त्यामुळे इतके विस्तृत बागायती क्षेत्र असलेला वरुड सारखा परिसर आपल्याला क्वचितच पाहायला मिळते। वरुड तालुक्यातील संत्रा पिकाच्या विक्रमी उत्पादनामुळे संत्र्याची मुख्य बाजारपेठ सुद्धा वरुडलाच आहे। विशेष म्हणजे संत्रा पिकासोबतच मोसंबी व मिरचीचे विक्रमी उत्पादनही वरुड तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असते। तालुक्यातील संत्रा उत्पादनामुळे संत्रा प्रक्रिया व संत्रा पॅकिंग साहित्याचे उद्योग मोठ्या प्रमाणावर वरुड शहरात उभारले गेले असून या उद्योगांमध्ये सातत्याने वाढही होतच आहे। उद्योगशीलता व औद्योगिक विस्तारामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारही वरुड तालुक्यात उपलब्ध आहे। वरुड शहरात आणि तालुक्यात शासकीय व खासगी वैद्यकीय सेवा जिल्हा स्तराच्या बरोबरीने उपलब्ध असून इतर तालुक्यातील नागरिक देखील मोठ्या संख्येने याचा लाभ घेत असतात। वरुडची बाजारपेठ म्हटलं तर ही बाजारपेठ कृषी, अकृषी यंत्र व इतर सर्वच अंगाने समृद्ध आहे। वरुड तालुक्यातील वित्तीय व्यवस्था ही सुदृढ असून राष्ट्रीयकृत बँकांचे जाळे देखील जिल्हा अपेक्षेनुरूप आहे। सध्याचे जिल्ह्याचे ठिकाण अमरावती व लगतचे जिल्ह्याचे ठिकाण नागपूर, दोन्ही शहरांचे अंतर वरुड पासून 100 किलोमीटर अंतरावर आहे। तर वरुड ग्रामीण भागातील बऱ्याच गावांचे अंतर अमरावती पासून 140 किलोमीटरच्या वर आहे। त्यामुळे जिल्हा स्तरावरचे कामे करण्यासाठी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। विशेष म्हणजे उपजिल्हा सत्र न्यायालय देखील वरुड येथे मंजूर आहेत। वर्धा डायव्हर्शन सारखे दूरदर्शी जलसमृद्धतेचे प्रकल्प वरुड आणि परिसराची सर्वस्पर्शी समृद्धता खऱ्या अर्थाने दर्शवितात। शैक्षणिक सुविधा प्राथमिक शिक्षणापासून ते पदवी व कृषी तंत्र तसेच तंत्रनिकेतन इत्यादी शैक्षणिक सुविधा वरुड येथे माफक प्रमाणात उपलब्ध असून वरुड तालुक्यात एकूण 4 महाविद्यालये आहेत, 5 तंत्रनिकेतन महाविद्यालय आहेत, 1 कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालय आहेत। वरुड तालुक्यात 106 प्राथमिक शाळा असून माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देखील एकूण 56 आहेत।
या व्यतिरिक्त इतर शैक्षणिक सुविधा देखील वरुड शहरात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. जोड रस्ते व राष्ट्रीय महामार्ग मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून वाहतूक आयात व निर्यात व्यवस्थाही उत्तम आहे. वरुड शहरात आणि तालुक्यात रेल्वे वाहतूक देखील उपलब्ध असून पर्यटन स्थळे आणि धार्मिक तीर्थक्षेत्र सातत्यानं गजबजलेली असतात. संपूर्ण विदर्भातून सतत यात्रेकरूंची ये जा वरुडला सुरूच असते. पंचायत समितीचा विस्तृत भाग, तहसील कार्यालय, कृषी कार्यालय, प्रशासकीय इमारत यांची सुबत्ता वरुडला आहे. सर्व सुविधा व उपलब्धतेनुसार वरुड जिल्हा निर्मिती करणे हे गरजेचे असून आता वरुड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला YouTube वरती सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी आजच आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि रोज अपडेट रहा.